आणि धुळे जिल्ह्यातून आता एक धक्कादायक बातमी समोर येते आहे। धुळे तालुक्यातील निकुंभे शिवारात दुपारी 1:30 ते 2च्या सुमारास गायत्री आनंदा वाघ पाटील यांनी आपल्या मुलगा दुर्गेश वय वर्ष 6 आणि मुलगी दुर्वा वय वर्ष 3 यांच्यासह गाव शिवारातील गोशाळेकडील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली। कौटुंबिक वादामुळे नैराश्यातून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक अंदाज आहे। विहिरीत 30 ते 40 फूट खोल पाणी असल्यानं घटनेची लगेच कोणालाही कल्पना आली नाही। सायंकाळी तिघांचा शोध सुरू झाल्यावर जवळपास संशय निर्माण झाला आणि अखेर विहिरीत तिघांचे मृतदेह आढळून आले। घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाल्यावर तपासाची दिशा स्पष्ट झाली। मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी धुळे जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत। सोनगीर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जाते आहे। निकुंभे गावात गायत्री पाटील हिने तिच्या सासरच्या लोकांना त्रासाला कंटाळून त्यांना मानसिक व शारीरिक नेहमी दुसरा होत होता। त्या त्रासाला कंटाळून गायत्री हिने तिचा 5 वर्षाचा मुलगा तसेच 3 वर्षाची मुलगी या दोघांसह निकुंभे शिवारातील पाडल्याच्या विहिरीमध्ये उडी मारून आत्महत्या केली आहे। त्या अनुषंगाने सोनगीर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 108 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपी ताब्यात आहे। पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत। लोकवाहिनी न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट धुळे।